राज्यातील 85,000 कृषी केंद्रांचा बेमुदत संप आहे। नाशिक जिल्ह्यात 5,000हून अधिक दुकानं बंद आहे। राज्यातील कृषी सेवा केंद्रांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय। नाशिक जिल्ह्यातील सुमारे 5,000हून अधिक कृषी केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे। खत बियाणं कीटकनाशक विक्रेत्यांनी प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या बंदचा निर्णय घेतलाय। याच कृषी विक्रेत्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। राज्यातील जवळपास 85,000 कृषी निविष्ठा केंद्र आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत। आपण बदलत सकाळपासूनच या कृषी दुकानं बंद असल्याचे चित्र आहे। याच कृषी विक्रेत्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला। आपल्यासोबत काही कृषी विक्रेते काय सांगाल की आजपासून बेमुदत बंद आहे, काय मागणी आहे? 85,000 विक्रेते आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात विक्री बंद आंदोलन केलेलं आहे। यासाठी आमच्या ऑल इंडिया असोसिएशन जे आहे संपूर्ण भारतामधील कृषी सेवा केंद्र आज बंद राहणार आहे। यातील प्रमुख मागणी आमची अशी आहे की खत पुरवणाऱ्या कंपन्या ज्या आहेत मागील 5 वर्षापासून लिंकिंग मध्ये खत देतात, त्यामुळे शेतकऱ्याला बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागत आहे। कारण कंपन्या आम्हाला देतात, नाहीला ते शेतकऱ्याला विकावं लागतं। दुसरी महत्वाची अडचण अशी आहे की शासन मान्यता प्राप्त ज्या कंपन्या आहेत ज्यांना शासनाने विक्री करण्याकरता परवानगी दिली आहे, असं बियाणं आम्ही विक्री करतो, सीलपॅक आणतो, बिलात आणतो आणि ती जर सॅम्पल फेल झालं तर डायरेक्ट आमच्यावर पोलीस केसेस होतात। त्याच्यात आमचा डीलरचा काही रोल नाही, पण तरी त्या नियमाच्या याच्याप्रमाणे ते आम्हाला फेस करावं लागतं। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही साक्षीदार करा। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।